बघा, एक विवाहित मुलगी होती, लग्न झालेली औरंगाबादची. तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते, म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली. तिचे सासरे आता रिटायर्ड IPS आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे, पण ते आत्ता पदावरती नाही आहेत, आत्ता ते निवृत्त नाहीत, ते रिटायर झालेले आहेत. ही वस्तुस्थिती. ही मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहित असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं, तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर, आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये. आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते. आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली, आता आपण सर्वांनी समजून घ्या की ही अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी, तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं. आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता, आश्रा दिला होता. त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते. ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात. आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं, एका प्रकारे. एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडरगार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं, हा प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय. तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्टार मारहाण सुद्धा केली. जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं. बाकीच्या 2 मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिवा, महाराजांच्या मागण्यांच्या अवकाशी येतात, तुम्हाला पोटाच्या खाली ठेचलं पाहिजे. त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे, चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या. तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती, त्यांनी सांगितलेलं की ती 1 सिटी सेंटरमध्ये होती. पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती. आणि 1 सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही आहे. 1 सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे, शेल्टर होम आहे. तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती, तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना ताबडतोब सोडलं पाहिजे होतं. एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं, तेव्हा एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घर मालकाला घेऊन पोहोचलेले. त्या मुलीला पोलीस वर्क प्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास. 3 मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या, त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या 3 मुलींना घर मालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात. ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे. त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधनं, म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली CP ऑफिस, असं करून तिला शेवटी रात्री कोंढवा का मुंडवा साईडला एक रात्री 11:15 वाजता सोडलं होतं. तर आपण हे बघितलं असेल की सकाळी 11 वाजता उचललेल्या मुलीला रात्री 11:15 वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं. तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं. हा झाला पोलिसांच्या वागणुकीचा. आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं. म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला. असं नाही होत. ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स